जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे राहत्या घरी एका महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरुणा शरद साबळे वय 40 असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातूनच दिरानेच अरुणा साबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला आहे. खून केल्यानंतर आरोपी फरार असून घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेचा संपूर्ण त्यांनी पंचनामा केला आहे. या घटनेमुळे निमगिरी गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. सगमाच्या एअरपेशी मी होतो. मग त्याने फोन केला का आपल्या तुझ्या पप्पांना मारलाय मम्मीला, मम्मी बोलत नाही. मग मी तसाच कोयता टाकला, हातात कोयता असते नाही पाला तोडायला, काठी टाकली. त्यांना माझ्या शेळ्या कोणी घेऊन येणे तर राहू द्या, कोणता मार खाला खाऊ द्या. मी जरा घरी मी घरी पळत आलो तर इथं रक्ताच्या तळात पडलेली. दीदीने फोन केला दीदीने फोन केला होता. आणि तो नेहमीच तुम्हाला शिवाय वर द्यायचा का? हा तो काय मग शिवाय द्यायचा 10 रुपयाला का? तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठा होता? 6-7 वर्षांनी. म्हणजे काल पण तुझा दारू पिऊन झाला होता? काय रे 10 रुपयाला होता तो रोजच 10 रुपये. त्याची आई त्याचे गुन्हे पोटात घालते. त्याची आई माझ्या एकच. मग तो तुम्हाला शिवाय द्यायचा. मग तुम्ही जे काय तक्रार केली का नाही आधी काही पोलीस स्टेशनवर काही? पोलिटिशियन नाही तक्रार केली. हां आम्ही तिला सांगायचो हां हां नको बाबा पुढं नसला उद्योग करायचा. नाही केली हीच माझी चुकी झाली. त्या तक्रारी करायला लागत होत्या. आता असा गुप्पी गाला करेल हे मला नव्हतं माहिती ना. नाही पण मग त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं बा? असं काय वाटतं मला? काय याच्यात तुमची काय भांडणं झाली ती काही? नाही भांडणं आधीमध्ये मग कधी कधी मी बोलायचो, जा इथून निघितून तिकडे तुझ्या दारात जा, तिथं नको आम्हाला शेत देतो बोलायचं असं नाही. याच्या अगोदर काही तुमची भांडणं होती का? हा भांडणं आमच्याशी कायमच व्हायची ना भांडणं. मग तो बोलायला लागलो त्याला डोकरून लावणारच ना मी इथून. मग तू इथं तुझ्या घरी जाऊन बोल, तुझ्या दारात जाऊन बोल, इथं नको हे करू. एवढं टोकाचं पाऊल उचलण्याचं काय कारण? काय कारण? त्याला घरदाराला लागत असेल माझं, त्याला जागा लागत असेल. पत्नी काय घरकामच करायचं? घरकामात 3-4 वर्ष झाली ती आजारी होती. डोळ्या पाठीला तिची ट्रीटमेंट चालू होती. माझी पोरगी आज 7वीला आहे. आज 5 वर्ष पोरगी सगळं घरातलं काम करते. मम्मी अजिबात इकडे तिकडे काही करून देत नव्हती. आणि मुलगा मग शेळ्या सांभाळायचा, नंतर शाळेत जायचा. तो बारामतीला शाळेत होता. मग मम्मी आजार झाल्यामुळे बारामतीहून त्याला मी इकडे आणलं गावाला शाळेत. हां हां. हा सर्व घटनाक्रम किती मुलं आहेत सगळी? मला 3 मुले आहेत. हा सर्व घटनाक्रम दीदीने बघितला? या दोन्ही पोरांनी तिन्ही पोरांनी पाहिलेले. तिन्ही पोरं सांगत आलेत ना शाळेत. त्यानंतर मग दीदीने तुम्हाला फोन केला? फोन केला. तुम्ही कुठं गेले होते? मी शेळ्यांकडे गेलो होतो, शेळ्या चारण्यासाठी. शेळ्या चारायला. म्हणजे मग शेळ्या चालून तुम्ही कुटुंबाची उदरनिर्वाह करताय? हा शेळ्या चारून कुटुंबाच्या उदाहरण करतो. पोटापुरतं भात होते भात खायला. काय आपल्याकडं उत्पन्नाचं साधन नाही. आपल्या 4-5 शेळ्या आहेत त्या सोडायच्या.